आज तुळशी धरणावर झळकली तिरंग्याची रोषणाई आणि हे बघायला जी लोकांनी गर्दी केलती ती न सांगण्याजोगीच होती. धरणावर पूर्ण एलईडी आणि शार्पी लावलेलं आणि त्यांच्या संग स्पीकर पण होतं, म्हणजे धरणाजवळ गेलं की गाणी ऐकू यायची. 100 पेक्षा जास्त एलईडी आणि 18 शार्पी, रात्रीचा पाक दिवसच करून टाकला. एवढं भारी नियोजन केलतं की आम्ही तिथं सालात जाऊन बसलो आणि या सगळ्यांनी मिळून थोडीफार ट्रायल घेतली आणि बाकीच्या इतर गोष्टी पण तपासून घेतल्या, म्हणजे ऐन टायमाला काय घोळ व्हायला नको. सगळी ट्रायल घेतल्यानंतर या दादांनी काहीतरी मोठा विषय आणला आणि तो होता लेझर. सगळा सेटअप लावला, पण लेझरचं नेमकं काय काम ते काय मला कळनाच. थोड्या वेळानं लाईट पण सुरू केली आणि जशी लाईट सुरू केली तसा लेझर पण चालू केला आणि धरणाच्या बाजूच्या भिंतीवर लाईव्ह प्रोजेक्टिंग सुरू झालं आणि मग नेमकं आम्हाला कळालं या लेझरचं काम. आणि त्याच लेझरनं धरणाच्या बाजूच्या भिंतीवर थोर नेत्यांचा फोटो आणि राधानगरीची जीवसृष्टी असं बरंच काय काय दाखवलं. तेवढ्यात धरणाच्या वर उद्घाटन पण करून घेतलं आणि हे सगळं कॅप्चर करून त्याचं व्हिडिओ करायला मी सगळ्या माळातनं फिरवतो. हे सगळा विषय तर टॉपच केलता आणि अंधार पडेल तसं गर्दी पण वाढालती. प्रत्येक जण तुळशी धरणावर केलेली तिरंगी रोषणाई बघायला हजर झालेला आणि या सगळ्या देखाव्यामुळे तर सगळं वातावरण देशभक्तीपर झालतं. आणि हे सगळे व्हिडिओ आणि एवढी सगळी माहिती गोळा करायला मला 4 तासापेक्षा जास्त वेळ गेलाय. त्यामुळे आता लगेच फॉलो करून टाका आणि कमेंट मध्ये मला फक्त तिरंगा दिसला पाहिजे.